नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र चर्चामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. लय लोकांची कॉल आली की आमिर दादा, आज महाराष्ट्रभर तुमचं नाव झालंय, पण आज खेळाडूंसाठी जे आपले खेळाडू आहेत, जे महाराष्ट्रात खेळाडू, एवढा खूप खेळ आहे, कबड्डी असो, क्रिकेट असो, कुस्ती असो. पण ठीक आहे, आपण त्यावर विचार केला. मग लय लोकांची कॉल आले, मित्रांची कॉल आले. ठीक आहे म्हणत चालूया. आपण एक महाराष्ट्र खेळ ही चर्चा म्हणून आपण पेश करूया. पण दादांची अशी मुलाखत आपल्याला पाहिजे होती. पण आज दादानी कॉल केला, मी साहिलकडून नंबर घेतला. साहिल दादा म्हणले या, आपण कराडतून दादांचा कॉल आला की 6-6:30 पर्यंत तुम्ही या, पावसाचं वातावरण खूप आहे. पण दादानी पहिल्याच क्षणाला नाही म्हणत, बिनधास्त तुम्ही या. दादाची आज संग्राम पाटील कौलवचे कोच आणि मित्रांनो, त्यांनी किती संघर्ष मोठा केलाय हे आपण जाणून घेणार. आज त्यांच्या मनातले किती प्रोलक येतात, किती महाराष्ट्र केलं, त्यांनी किती मोठा संघर्ष केला हे पत्याचे. आज कोल्हापूर जिल्ह्यात हे कौलवचं नाव त्यांनी खरोखर सात समुद्र पार केले. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संग्राम गणपती पाटील, राहणार कौलव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. दादा कसं लक्षात आलं की कबड्डी क्षेत्रात आपल्याला उतरायचं आहे? मी पहिला मामांच्या इकडे राहायला होतो, हिरवडे खालचा मामांच्या इथं राहायला होतो. मामा आमच्या आर्मीत जवान होते. त्यांना म्हणजे काय होतं की आपल्या बाच्याला कुठल्या तरी गेम मध्ये घालावं आणि स्पोर्ट्स मध्ये त्याचं नाव करावं, अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्या अपेक्षेसाठी त्यांनी मला सडोली येथे प्रॅक्टिससाठी पाठवले. शाहू सडोलीमध्ये मी प्रॅक्टिसला जात होतो पहिला सुरुवातीला. मग त्यानंतर सडोलीतनं प्रॅक्टिस मी चालू केली. सडोलीतनं प्रॅक्टिस चालू केल्यानंतर स्कूलसाठी मी मामांच्या गावातून 3 किलोमीटर हासूर गावी जात होतो. हासूरमध्ये जात असल्यामुळे काय झालं, स्कूलला इकडे सडोलीला प्रॅक्टिसला जाणं मला शक्य झालं नाही. त्यामुळे मी हासूरमध्ये जॉईन झालो. म्हणजे शालेय स्पर्धा खेळण्यासाठी हासूरमध्ये जॉईन झालो. मी 2 ते 3 वर्ष हासूरमध्ये प्रॅक्टिस केली. त्यानंतर काय झालं, 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वीसाठी कोल्हापूरला गेलो. त्यामुळं माझं थोडं तिथं त्या काळात प्रॅक्टिस बंद झालं. परत 12वी नंतर मी गावी आलो कौलवला. कौलवला आल्यानंतर असंच गावामध्ये कबड्डी स्पर्धा होती. कबड्डी स्पर्धा भरवली होती सदाशिवराव चरापले साहेबांनी. त्या स्पर्धेमध्ये आमच्या गावातली टीम घातली होती. टीम घातल्यानंतर माझा खेळ एकदम चांगला झाला आणि आमचा संघ त्याच वेळी सेमीफायनलसाठी पात्र ठरला. त्यावेळी मोठमोठे खेळाडू होते. अक्षय जाधव सारखा खेळाडू होता, निलेश कोपार्डे म्हणून अनाजेचा एक मुलगा होता, सगळ्यात जोरात खेळाडू होता. त्या काळात आमची टीम सेमीफायनलसाठी पात्र झाली. पात्र झाल्यानंतर मग अशीच माझे मित्रमंडळी म्हणलीत की गावामध्ये आपण कबड्डीचं सुरुवात करू. त्यानंतर आमच्या गल्लीतील मुलांनी मिळून, गल्लीतील मुलं माझी एक 2-3 मित्रमंडळी असे आम्ही सगळ्यांनी मिळून, सोपान जाधव नावाचा एक मुलगा आहे म्हणजे माझ्यासोबतच होता, तो, मी, किशोर असेल किंवा अक्षय चरापले, असे एक 4-5 जणांनी मिळून हे मंडळ आम्ही स्थापन केले. मग गावात पहिल्यांदा आम्ही कबड्डीची सुरुवात केली. ह्याला किती वर्ष झाले या गोष्टीला? ह्या गोष्टीला माझ्या मते 10 ते 11 वर्ष झाले असतील, किमान 10 ते 12 वर्ष झालेले. आता साधारण किती मुलं शिकायला तुमच्यापाशी? आता डेली ग्राउंडवर 50 ते 60 मुलं असतातच, न चुकता 50 ते 60 मुलं डेली प्रॅक्टिसला येतात. बाजूच्या 20-25 किलोमीटर गावावरनं पोरं रोज अप डाऊन साठी म्हणजे प्रॅक्टिसला येतात. मग त्यांना कधी सोडायला कोण नसेल, कोण लहान असेल तर आमच्या मंडळाची मुलं, ओम पाटील असतील, रितेश पाटील, यांनी अशी बरीचशीच मुलं आहेत, अतुल पाटील, निलेश वर्गे, ही मुलं त्यांना सोडायला डेली जातात. म्हणजे रात्रीची 8 वाजले 9 वाजले की इथनं 9-10 किलोमीटरवर त्यांना सोडायला जातात, डेली न चुकता जातात. आता कबड्डी खेळ म्हणजे सगळं रिक्स खेळ, म्हणजे कधी पायाला लागल, कधी जीव जाईल. घरच्यांचा काय संदेश आला की लागल किंवा काय नाही, खेळ बंद कर म्हणून? हा, म्हणजे प्रत्येक घरातील मुलांची म्हणजे ह्यात कबड्डी क्षेत्रात ही गोरगरीब घरातील मुलंच असतात. आमच्या मंडळात काय रूल्स आहे बाबा, खेळाडू ज्यावेळी मंडळामध्ये येईल त्यावेळी त्याचं मंडळ सगळं, इंजुरी असेल, काय बाकीचं शिक्षणाचा खर्च असेल, सगळं मंडळ बघत असतं. त्यामुळे काय विषय असतो की घरातून एवढा प्रतिसाद मिळत नाही. आणि आजकाल मोबाईलच्या युगामध्ये प्रामाणिक खेळाडू भेटणं लय मुश्किलीची गोष्ट आहे. तरी सुद्धा आम्ही कोच लोकांनी काय काम केलेलं आहे, स्वतः मी तरी असे कितीतरी खेळाडू असतील की माझ्या 12 वर्षातील हा इतिहास आहे की प्रत्येक वर्षी मी 1 ते 2 मुलगा नॅशनल खेळवतो, म्हणजे खेळवतो. आजपर्यंतचा हा माझा इतिहास आहे. 1 ते 2 मुलगा नक्की खेळवतो नॅशनल. दादा, कौलोचं नाव आता आज माभर झाले. आज रत्नागिरी असो, कर्नाटक असो, महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात कौलोचं नाव आता म्हणजे एक चर्चेचा विषय झालाय. ह्या चर्चेचा विषय आणण्यासाठी किती दादा संघर्ष करावा लागला हो मोठा? नाही, हे ओपनचा संघ चालवणे म्हणजे म्हणजे लय कठीण काय.
ओपनचं संघ चालवणे हे काम म्हणजे वजनी गटात आम्ही बरेच वर्ष झालं फायनल मारतोय, पण ओपनचा संघ चालवणे मला लय मुश्किलीची गोष्ट वाटते. प्रत्येकाची 7 जणांची मनं जपणे, त्याच्या व्यतिरिक्त ती खेळायला घेऊन जाणे, बाकी लय म्हणजे भरपूर ओपन सारखी कुठली टीम चालवणे मुश्किलीचं काम नाही. वजनी गटातील मुलं कशी असतात, आबाबा उद्या खेळायला जायचंय, ती डायरेक्ट गोळावतात, घेऊन जातात. पण ओपनचा संघ चालवणं म्हणजे लय मुश्किलीचं काम आहे. प्रत्येकाच्या विचार वेगवेगळा, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत तिथं. दादा पुन्हा एकदा तिसरा प्रश्न विचारतो मला. जेव्हा कोल्हापूरमध्ये कौलव नाव हे गाजायला लागलं, तेव्हा असं कधी झालं का माणसाने ट्रोल केला तुम्हाला, किंवा धमकी किंवा आली, किंवा काय आलं, पाय वाढण्याचा प्रयत्न केला? भरपूर. हे मंडळ चालवताना आज काय 12 वर्ष झालं आम्ही कबड्डीचं मंडळ चालवतोय. ग्रामीण भागात मंडळ चालवणं लय मुश्किल. आमच्या गावचं नाव तसं राजकारणात फेमस आहे. कबड्डीत नाव झिरो होतं. कधीच कबड्डीत नाव नव्हतं आजूबाजूच्या कुठल्याच नाही. इथं आनाजी, गुडाळ, आवळी ह्या गावची कबड्डीमध्ये नाव होती. पण कौलवचं नाव फक्त राजकारणात फेमस होतं. त्या गावात आम्ही 12 वर्षापूर्वी कबड्डीचं रोपटं लावलं. आज कबड्डीचं मंडळ आम्ही टिकवतोय. पण ह्या मंडळ टिकवत असताना आम्हाला गावच्या म्हणजे गावाकडून भरपूर साथ मिळते, पण प्रत्येक वेळी दुर्लक्ष पण विरोध पण भरपूर झालेला आहे. अजून सुद्धा आमच्या मंडळाला लाईट बिल असेल, पाणीपट्टी असेल, आम्ही स्वतः भरतोय. पण कधी आम्ही आमचा संघर्ष थांबवला नाही. आम्ही भाडेतत्वावर हॉल घेऊन मुलांना पावसाळी प्रॅक्टिस देतो, उन्हाळी प्रॅक्टिस देतो. कधीही आम्ही ह्यातून म्हणजे माघार घेतली नाही. एकदा आपण ह्यात पडलोय तर पडलोय. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमच्या आई वडिलांची एवढी साथ आहे की तू बाळ कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आज काही ते एवढं झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीत आमचे आई वडील माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळं हे मला एवढे शक्य झाले असं मला तरी म्हणायचं आहे. बाकी काही गोष्ट तुमचा भाऊ म्हणजे अतुल बद्दल काय सांगशील का? तर अतुल हाचा फॉर्म आहे की सगळ्या मुलांना घेऊन चालतो. नाही. अतुल पाटील म्हणलं तर कसं आहे, मंडळ चालू झाल्यापासून तो खेळाडू मंडळामध्ये. त्यानं एवढ्या इंजुरी असतील, काय असतील, पण प्रत्येक गोष्टीत तो मंडळासाठी 99% आपला गेम देतोच आणि 100% तो मंडळासाठी हजर आहे. बाबा इंजुरी असेल तरी सुद्धा तो बाकीच्या मुलांना गोळा करणे. उद्या मॅचला जायचंय बाबा, उद्या स्टेट लेवलची मॅच आहे. मग त्यावेळी काय करणार की बाबा अतुल पाटीलच नियोजन करणार. त्यांचे किट असतील, इतर सगळ्या गोष्टी अतुल पाटील करत असतो. आणि मंडळ जवळपास 90% तो स्वतःच चालवत आहे आता. दादा खरोखरच असं कधी झालंय का, किंवा धमकीवरून कॉल आलेत, आज तुम्ही ते खेळायचं नाही, किंवा सीमीला तुमची टीम गेल्या, आज सीमीला चांगली टीम पुढे विरोधात, पण त्या टीमला तुम्ही मारणार आहे, असा विरोध कधी झाला की फोनवर? हा, असे भरपूर वेळा प्रसंग झालेले आहेत की बाबा आमच्या इथं मॅच आहे, तुम्ही मॅच आम्हाला द्यायलाच लागते, आम्हाला काही कारण द्यायचं नाही. स्टेट लेवलला अशा 2-3 मॅचेसला आम्ही पण कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. पण शेवटी कसं आहे माहिती आहे काय, आम्ही ग्रामीण भागातून आलोय, त्यामुळे आम्ही पण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतो. आणि खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून ना अशा 2-3 स्टेट लेवलच्या मॅचेस आम्ही दिलेल्या आहेत. हे खेळाडू प्रेक्षकांना पण चर्चेचा विषय झालेला आहे. त्यांना पण नक्की माहिती आहे की बाबा हे कौलवच फायनल मारत होतं आणि दुसऱ्यांनी कसं काय मारलं. पण ते विषय कसा होतो, खेळाडूंच्या भवितव्यासाठी कुठं ना कुठं तरी कॉम्प्रोमाइज करावी लागते. आता प्रो कबड्डी आता म्हणतात प्रत्येक सीझन आता 10 सीझन आलाय. पहिला मुलगा कुठला भरती केला प्रो कबड्डीमध्ये? प्रो कबड्डीमध्ये आपल्या मंडळाचा पहिला साहिल पाटील म्हणून गेला. पहिला ते तुषार बर्गे म्हणून कुमार नॅशनल खेळल्यानंतर युवा पलटणला होता. तो पण अगदी म्हणजे प्रो कबड्डीच्या दादासो पुजारीच्या वेळी प्रो कबड्डी खेळला असता, पण त्याला इंजुरीमुळे तो थांबला. तो थांबल्यानंतर साहिल पाटील हा पहिला खेळाडू आमचा कुमार गटात नॅशनलमध्ये 1 नंबरचा परफॉर्मन्स केल्यामुळे त्याला डायरेक्ट पटना पायरट्सने घेतला. पहिला साहिल पाटील झाला. मग किती आनंद होता हो. नाही, भरपूर आनंद होता. आम्ही स्वप्न बघत होतो की आमच्या कौलव सारख्या गावातील शिवमुद्रा मंडळाचा खेळाडू प्रो कबड्डीमध्ये जाणं लय मुश्किलीचं काम होतं. ह्याच्यासारखा आनंद आम्हाला कधीच झाला नाही. संत वैभव राबाडे आज पुणेरी पलटणमधनं खेळतोय. आज खरोखर तुम्ही जी रोपटं लावलं होतं ते अक्षरशः त्याला फळं लागली. हो, वैभवचं सांगायला गेलं तर वैभवचा संघर्ष खूप आहे याच्यामध्ये. तो गेली 5 ते 6 वर्ष आमचा राधानगरी तालुका पावसामध्ये जास्त फेमस आहे. आता म्हणजे पाऊस एवढा लागतो, महापूर येतो, या काळात सुद्धा तो मुलगा गेली 6 ते 7 वर्ष गाडीवरनं यायचा. पहिला सायकलवरनं यायचं, त्यानंतर गाडीवरनं यायचं. 5 ते 6 किलोमीटर तो डेली ग्राउंडवर, पाऊस असू दे, ऊन, पाऊस, वारा कधीही त्यानं बघितलं नाही. आणि कष्ट त्यानं केलं, कष्टावर त्याचा विश्वास होता. किशोर गटात त्याला एवढा चांगला खेळाडू असताना डॉक्युमेंटमध्ये तो खेळाडू बाहेर पडला होता. कधीही स्कूलला 17
ला कधीच खेळला नाही, म्हणजे 14-17 खेळला नाही. तो खेळाडू 19 मध्ये खेळला आणि 19 पासून तो खेलो इंडिया खेळला. खेलो इंडिया महाराष्ट्राचा कॅप्टन झाला आणि त्याचा संघर्ष खूप होता, म्हणजे त्यानं कष्ट कधीच थांबवलं नाही वैभव. म्हणजे कष्ट करत आला पण त्याला फळ भेटलं है का? कष्टाला फळ भेटलं. दादा, निलेश, वैभव आणि साहिल आणि अतुल हे चौघांचं म्हणत तरी एक रोपटं झालं आहे का हा, नाही? हो, आहे ना, चौघांनी. म्हणजे चौघांचं एक तसं म्हटलं तर साहिल आणि वैभव हे खेळाडू दोन घडण्यामाग सर्वात जास्त हात आहे तो अतुल आणि निलेश बर्गेचा. निलेश बर्गेन प्रत्येक खेळाडूला सांभाळून घेतलेला आहे आणि त्या खेळाडूमुळे साहिल पाटील सारखा रीडर घडला. कारण की काय होतं, शिवमुद्रा मंडळाचं तुम्ही सगळे बघत होता, वजनी गटात निलेश बर्गे सारखा प्लेअर नव्हता. त्या निलेश बर्गेने काय केलं, बाबा आपल्यापेक्षा हा मुलगा चांगला आहे, त्याला चान्स दिले, त्याला उभा केला, त्याला आधार दिला. हा साहिल पाटील घडण्यामागचा मेन कारणीभूत अतुल पाटील आणि निलेश बर्गे आहे, एवढंच मला माहित आहे. सगळेच खेळाडू शांतपणे. हा, आज आज आपण बघतोय की एवढ्या मॅचेस झाल्यात, तुमच्या आणि रत्नागिरीची लय वेळा फायनल झाली, बरोबर. आज आपण बघत असतोय, पण सगळे शांतपणे. कुठं वाद होत असतो, काय सांगत प्लेअरला? नाही, प्लेयरांचा वाद होण्यापेक्षा काय विषय, आमच्या मंडळात एक शिकवण आहे प्लेयरांना की हार जीत होत असते, जिंकलं म्हणून लगेच हुरळून जायचं नाही किंवा काहीही करायचं नाही. बाबा समोरचा प्लेअर आहे, तो अति मोठा असला तर तो तुम्हाला रिस्पेक्ट देईल नाही देईल, पण आपण आपल्या पायरीनं आपली पायरी सोडायची नाही. आपण प्रत्येक खेळाडूला रिस्पेक्टच द्यायचं काम करायचं आहे. तुम्हाला किती जरी कोण बोलले तरी त्याला तेवढंच आपल्या मर्यादेत ठेवूनच वागायचंय, बाकी काहीच नाही. महाराष्ट्रातून किती कॉल येतात की आमच्या इथं टुर्नामेंट खेळायला? हा, प्रत्येक ठिकाणी जिथं मोठी मोठी टुर्नामेंट असेल तिथं आवर्जून पहिला कॉल केला जातो, शिवमुद्रा कौलवचा संघ आमच्या टुर्नामेंटसाठी आला पाहिजे असं. हे प्रत्येक ठिकाणी ओपनची जिथं स्टेट लेवल स्पर्धा असेल, ह्या गेल्या 2 ते 3 वर्षात ओपनची जिथं जिथं मोठी स्पर्धा होईल तिथला पहिला कॉल आधी आम्हाला येतो की बाबा शिवमुद्रा कौलवचा संघ सगळ्यात यंग आहे आणि सगळे खेळाडू अगदी शांत आहेत. आणि असं पण होत आहे की आता मी खेळाडूंच्या सोबत 90% उपलब्ध नसतो, त्यांचे ते अगदी खेळाडू जातात, त्यांचे ते खेळतात आणि अगदी व्यवस्थित, म्हणजे कधी कुठल्या पंचासोबत वादविवाद करत नाहीत किंवा काय नाहीत, अगदी व्यवस्थित खेळून येतात त्यांचे ते जाऊन. दादा, चौरंगीबद्दल, चौरंगी हा विषय काय, म्हणजे आज आपल्याला माहिती चौरंगी मिक्स म्हणून जातात, पण पुन्हा जिल्ह्यांना बॅन आणले त्यांच्यावर, पुन्हा खूप त्रास झाला त्यावेळी तुम्हाला. नेमके काय विचारलं की जिल्हा निवडताच तोंडाला आल्या आणि तुमची मुलं चौरंगी खेळतात असं तुमच्या अक्षर गुण घालायला? हा, जिल्हा निवड चाचणी होताना त्यावेळी चौरंगीचा विषय झाला नव्हता. त्यावेळी विषय कोणता झाला होता की पंचाला काहीतरी बोललीत म्हणून त्यावेळी, म्हणजे ते जाणून बुजून षडयंत्र रचलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला 1-2 महिन्याची बंदी घातली होती. त्यातून आम्ही बाहेर येऊन लगेच आम्ही कुमार गटाची फायनल मारली. कुमार गटाची फायनल मारल्यानंतर लगेच ओपन, 1 वर्षानंतर ओपन जिल्हा निवड चाचणीची फायनल मारली. म्हणजे आम्ही आमचं कष्ट कधीच थांबवलं नाही, कष्टावर आमचा जास्त विश्वास होता. त्यामुळे आम्ही आमच्या कष्टातून, ज्यांनी आमच्यावर आक्षेप घेतला त्यांना सगळ्यांना कष्टातून उत्तर दिलं. म्हणजे जिथं ज्या बोलण्याचा शिव असतो औषध तिथं उत्तर भेटलं. हा, है का? उत्तर भेटलं. मग त्या मुलांनी करून दाखवलं ते. मुलांनी अगदी त्यांच्या कष्टातूनच करून दाखवलं. आणि ग्राउंडवर आमच्या एवढंच हे असतं, डिसिप्लिन असतं की बाबा आज हे करायला सांगितलंय तर केलंच पाहिजे. कधीच मुलं दंगामस्ती करणार नाही, त्यांच्या ठरलेल्या टायमिंगला हे व्यायाम आहे ती करतच राहणार, कधीच बंद करणार नाही. साधारण एका समजा मुंबईला जायचं असलं साधारण किती खर्च येतो दादा? समजा 2-3 दिवस असला तरी साधारण खर्च किती होते? एक मोठी टुर्नामेंट असली ना तर मॅक्झिमम त्यांचं खर्च सोडून माझ्या मते प्रत्येक मॅचला, एका मॅचसाठी मेडिकल खर्च माझ्या मते 1,000 रुपयाच्या आसपास जात असतो. म्हणजे पूर्ण टुर्नामेंट खेळायचं म्हटलं तर 3,000 ते 4,000 रुपयाच्या आसपास एका टुर्नामेंटला मेडिकल खर्च होतो. येणं जाणं वेगळं, ते काय 15,000 20,000 एवढ्या टुर्नामेंटला खर्च होतोच होतो. ओपन खेळणं म्हणजे ही खर्चिक गोष्ट आहेच आहे. साधारण वर्षभरात किती फायनल मारता? वर्षभरात तसं मी सांगू शकत नाही. एका वर्षात आम्ही म्हणजे रेकॉर्ड केलेलं आहे, वजनी गटाची सोडूनच द्या, मॅक्झिमम ओपनची नाही म्हणलं तरी महिन्याला 3-4 होतात, नक्की होतात. आणि मग बाकी काय वजनी गटाची मुलं आमची जाईल तिथं फायनल मारतातच, न चुकता मारतात. साधारण आकडा सांगशील का, वजनीकडे धरून ओपन धरून फायनलचा आकडा? म्हणजे मला आता एवढंच म्हणायचं की 10 ते 12 वर्षाच्या ह्या कारकिर्दीत आम्ही नाही म्हणला तरी 5,000च्या वरती फायनल मारलेले आहे. मित्रांनो बघा, 5,000 म्हणजे हे कष्टाचं फळ आहे. ही संग्राम पाटीलचा म्हणजे एक आज कौलो जे रोपटं त्यांनी लावलं होतं
ती उगवलं, पण त्या उगवण्यामध्ये त्याला खाद्य पाणी त्यांनी त्याला जपणं, वारं आलं की तरी झाड पडू शकतं, पण त्यांनी पडून दिलं नाही. ह्या मुलांनी सहकार्य, त्यांनी मुलांना जीव लावला आणि जीव लावला त्या मुलांनी तसं त्यांना प्रेम दिलं. आज हे बघू शकता मित्रांनो, ही आता ही वाटतं ही ट्रॉफी मध्ये आत्ताच आहे की नाही? हा ही आत्ताची हे रत्नागिरीवर फायनल झाली होती, हो रत्न आहे की नाही? फायनल तेव्हा साईडला बुलेट भेटली होती, आहे की नाही? हा साईडला बोल तेव्हा कसा माहोल होता हो दादा? कसं त्याचं म्हणजे तुम्ही पण होता तेव्हा बसल्या हो मागं. बरोबर बरोबर काय झालं त्यावेळी होतं? सेमीफायनलची मॅच होती ना, त्यावेळी माहोल जो होता तो अगदी फायनल पेक्षा जास्त होता आणि एवढा जोरात माहोल होता की सांगण्यापलीकडे होता. तिथलं प्रेक्षकांच्या आमच्या मंडळाला जी साथ होती, अगदी घरची टीम असल्यासारखी साथ होती. एवढी शिवमुद्रा मंडळाला त्यांची साथ होती की सांगण्यापलीकडे. त्याचं तब्बल सगळ्यात टॉपची टीम होते, आहे का नाही? हा सगळ्या टॉप असं वाटलं होतं का काहीतरी घडल किंवा काय तिथं हा गेलं? नक्कीच मला पहिले 2-3 दिवस मी नव्हतो तिथं म्हणजे उपलब्धच नव्हतो. मग साहिलचा आणि निलेशचा कॉल आला की बाहेर यायला पाहिजे. मग आम्ही अगदी लास्टच्या 2 दिवसात तिथे गेलो होतो त्या मॅचसाठी. लास्टच्या 2 दिवसात गेल्यानंतर आम्ही प्री क्वार्टर काहीतरी खेळत होतो. प्री क्वार्टर क्वार्टर नंतर आमचे म्हणजे प्रत्येक मॅचवर टार्गेटच राहायला लागली की आधी 10 मिनिटं बाबा आज मॅच संपली की आपण ही टीम अशी खेळते तशी खेळते त्यानंतर त्यांचा ते अभ्यास करू. पण आमचे कव्हर एवढे चांगले खेळले त्याच्याबरोबर साहिल रीडर म्हणून अगदी म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या पलीकडे त्यानं रेड म्हणून काम केलं. त्यामुळे आमचा टीम फायनल पर्यंत गेली आणि फायनलला पण भारी झुंज दिली. थोडं मॅटमुळे इकडे तिकडे 19-20 झालं, फायनल थोडक्यात झालं, पण अगदी चांगली मुलं खेळली, विश्वासाच्या पलीकडे खेळली. आता राजकारण होतं का हो यात? राजकारणाचा विषय काही एवढा नव्हता त्याच्यात, पण आपली मुलं आपल्या गेमसाठी चांगली खेळली. बाकीच्यांचं आम्ही काही सांगू शकत नाही. ह्या कबड्डी क्षेत्रात राजकारण होतं का मुलांवर? किंवा भरपूर कबड्डी क्षेत्रात गोरगरीब मुलांच्यावर भरपूर राजकारण होतंय. कोच चांगला असेल तर मुलाला भविष्य घडतंय. आजकाल प्रत्येक आई वडिलाची एकच इच्छा असते की आपल्या मुलग्याचं काहीतरी झालं पाहिजे, पण प्रत्येक मुलगा अकॅडमीला जाऊन पैसे भरून चांगला होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या आई वडिलाची 10-15 हजार रुपये खर्च करण्याची कपॅसिटी नसते. आता आमच्या इथं एवढी मुलं येतात, बाहेरगावची मुलं येतात, राहायला येतात. कुठल्या पण मुलग्याला तुम्ही विचारू शकताय की अगदी अकॅडमी टाईपच आम्ही प्रॅक्टिस घेतो. बाबा कुणाला जमत नाही मंडळाकडून उन्हाळी कॅम्पससाठी येतात. उन्हाळी कॅम्पससाठी येतात तर फक्त त्यांनी जेवणाची फी त्यांची फक्त भरायची आहे. बाकी इथं आम्ही 1 रुपयाची फी आकारली जात नाही आणि आम्ही आमच्याकडून एक समाजसेवा केल्यासारखं गेली 5 ते 6 वर्ष झालं समाजसेवा करतो. आमच्या इथं आर्मीच्या युनिट 16 मराठा, 18 मराठा, 2W4 गुजरात 3 युनिट इथं प्रॅक्टिस करून गेलेले आहेत. त्याबरोबर बाहेरच्या भरपूर नागपूर शाळेच्या मुलं, कळंब सारख्या शाळेची मुलं इथं प्रॅक्टिस करून गेलेले आहेत. अगदी आम्ही फ्रीमध्ये सगळ्यांना प्रॅक्टिस घेतो. जशी आमच्या मंडळाची मुलं तशी बाहेरची पण मुलं, कारण की हे आम्ही सामाजिक कामच करत आलेलो आहे. आता तुमचा बिझनेस काय? आपले टायरचे शॉप आहेत. टायरचे 2 शॉप आहेत आपले. 10 वर्ष झालं भोगावतीवर महालक्ष्मी नावाचं एक शॉप आहे आणि आत्ताच 1.5 वर्ष झालं महालक्ष्मी टायर नदी किनारा म्हणून आपण एक शॉप चालू केले. कोण कोण बघतं ते? शॉप शक्यतो मी आणि आमचा लहान भाऊ अतुलच बघतो. आणि इकडे लक्ष कसं असतंय? डेली 5:30 ते 6 वाजता ते शॉप कामगारांच्या हातात द्यायचं आणि ग्राउंडवर जाणे. न चुकता आपले बाबा 1000-2000चे नुकसान होतंय हे मला सुद्धा माहित आहे, घरच्यांना सुद्धा माहित आहे. पण घरची सुद्धा बाबा कबड्डीसाठी कधी घरच्यांनी अडवलं नाही. बाबा 2 दिवस बाहेर जरी गेला तरी घरातली कुणाला ना कुणाला तरी पाठवून देऊन लक्ष द्यायला लावतात. आणि बाहेरची तिथली जी मुलं आहेत त्यांचं पण सर्कल आपल्या जवळचं असल्यामुळे सगळी भावासारखी असल्यामुळे ती मुलं सुद्धा आम्ही आता बाहेर गेलो तरी ओम पाटील सारखा मुलगा असेल, बाकीची मुलं असतील, अगदी दुकानात न चुकता बाबा भैया आज मॅचला गेला आपण जाऊ दुकानात, अशी न चुकता जातात दुकानात. आता अशी कुठली टुर्नामेंट आहे डोळ्यात पाणी आलं तुमच्या? तशी टुर्नामेंट म्हटला तर नेरूर पारला झालेली आताची फायनल मॅच अगदी विश्वास बसण्यापलीकडची मॅच झाली. अगदी प्रत्येक खेळाडूने जीव तोडून लास्टच्या 10 मिनिटापर्यंत सतीश बानेर संघाचं आपल्यावर लीड होतं आणि लास्टच्या 10 मिनिटात सुमित गावडे सारखा खेळाडू थर्ड रेडसाठी जाऊन पॉईंट आणतो. बाकीचे खेळाडू जीव तोडून खेळतात. साहिल पाटील सारख्या प्लेअरने तिथं परफॉर्मन्स दिला आणि त्या मॅचमध्ये निलेश बर्गे, सुमित गावडे या प्लेअर, अविनाश चरापले यासारखे प्लेअर अगदी आपला बेस्ट देऊन खेळत आणि ती टुर्नामेंट अविस्मरणीय राहील. आज अजिंक्य पवार, शुभम शिंदे त्यांच्यासोबत खेळायला त्यांच्याकडे एक अनुभव मिळत असतो का? हा बरोबर. ते प्लेअर अजिंक्य असेल किंवा शुभम असतील हे एक मोठे प्लेअर आहेत
त्यांच्यासोबत खेळणं एक आमचं स्वप्न होतं. पण आता तर मला जर असं वाटतं की साताऱ्यामध्ये रेटरे कारखान्यावर मॅच झाली हा पर्यंत आमच्यामध्ये वैभव राबाडी नव्हता, बरेच नव्हते, सुधीर वझरे वगैरे भरपूर प्लेयर नव्हते. आता सुद्धा आमचा पुणे महापौरला 2-3 प्लेयर सुधीर सारखा प्लेयर नव्हता, त्यामुळे आम्हाला जरा बरेच म्हणजे कव्हरमुळं निलेशला आमच्या रेड मारता आल्या नाही. मग असं काय होतंय की ह्या प्लेअरमुळे आम्हाला काय वाटायची, भीती वाटायची यांची, पण आता अगदी आम्ही त्यांच्यासोबत फ्रेंडली खेळू शकतोय आणि नक्कीच विश्वास आहे की थोड्या दिवसात आम्ही मॅच मारू. अं, किती फायनल खेळले त्यांच्यासोबत? एक 2 ते 3 फायनल झाले असतील त्यांचं, 4 ते 5 झाले असतील, 4 ते 5 फायनल झाली त्यांच्यासोबत. हो म्हणजे सगळ्या टू प्लेसेस झाले हा त्यांच्यासोबत, आहे का नाही? हो हो हो. पण एक जिद्द असेल का त्यांना नाही हरवायचं? नक्की 101% मी तुम्हाला आज शब्द देतो की आम्ही एक ना एक दिवस खेळू, मारू, फायनल मारू नक्की. मित्रांनो, ही जिद्द आहे आणि हो खेळ आहे, हे म्हणजे कबड्डी क्षेत्रातला, हीच लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. का आता संग्राम पाटील हा मित्रांनो मला वाटलं कोल्हापूरमध्येच ही कौलव आहे, पण मला म्हणतो तो एवढ्या आतल्या साईडला जेव्हा मी लोकी टाकलं तर तब्बल 120 किलोमीटर मला प्रवास झाला. पण दादासनी म्हटलं मला काही पण करून दादांची मुलाखत घ्यायची आहे. मित्रांनो, ही फळ घडवण्यासाठी किती त्रास होतो हे एक संघ मालकालाच माहित असतो, आणि संघ मालक म्हणजे मित्रांनो खंबीरपणाने एक एक उभा राहणार. आज असणार त्यांना किती दबाव आले, त्यांना धमक्या सुद्धा आल्या, तर त्यांनी हार मानली नाही. आता असं किंवा झालं का मुलासनी त्रास झालाय तिथं येऊ नका म्हणजे तरी तुमचे तिथं मुलं जाऊन फायनल मारतात? हो भरपूर ठिकाणी झाले, पंचांचा त्रास असतो, बाकीचा त्रास असतो, भरपूर ठिकाणी झाले. मी गावांचा उल्लेख करू शकत नाही, पण अशा ठिकाणी पण झाले की इथं कसं येऊन कौलव खेळतंय बघू, असं पण प्रकार झालेला आहे. पण तशा ठिकाणी पण जाऊन आमच्या मुलांनी जाऊन प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. का तर त्यांच्या कष्टाच्या जीवावर, त्यांनी कष्टावर आपल्या प्रत्येक संघाला उत्तर दिलेलं आहे, प्रत्येक विरोधकाला आपल्या कष्टावर त्यांनी उत्तर चांगलं दिलेलं आहे. आता पंच मॅनेज होतात का हो? पंच भरपूर ठिकाणी मॅनेज होतात, त्या संदर्भात मी काही जास्त बोलू शकत नाही. पण अशा कितीतरी मॅचेस आहेत की त्या पंचांनी पण आमच्यासोबत अन्याय केलेला आहे, तरी सुद्धा आम्ही कधी थांबलो नाही. पुढली टुर्नामेंट त्यापेक्षा चांगले खेळून परत खेळून दाखवलं. पंच म्हणजे काय देव नाही, शेवटी कसं असते, कोणतरी नजीकचा असला की त्याला थोडीफार मदत करतात आणि मग काय बोलण्यापलीकडे एक निर्णय पंचांचा आपल्या अंगलटी येत असतो. कर्नाटकचा एक विषय, कर्नाटक हलवून ठेवला तुम्ही आता सध्या. कर्नाटक म्हणजे कर्नाटकात म्हणजे हे 5,000 फायनल आहेत ना, त्यापैकी 3,000 फायनल तरी आमची कर्नाटकातली असतील. आम्ही 2 दिवस टुर्नामेंटला गेलो ना, अतुल, निलेश असतील, सुधीर सारखे प्लेयर असतील, अविनाश असेल, वैभव असेल, 2 दिवस टुर्नामेंटला गेलीत की एकसारखी 3-4 फायनल मारूनच घरी यायची. कारण की आज ह्या गावात झाली की उद्या तिकडं, परवा तिकडं असं खेळूनच यायची. मग तिथं मुक्कामाचं कसं नियोजन असतं? हा मुक्कामाला जाईल तिथं. आता टुर्नामेंटला आज गेले की कोणतरी रिलेशनवाला भेटायचा इकडं तिकडं, म्हणजे नियोजन करून ठेवायचं. तुमचं सारखं साधारण कॉल असते म्हणजे त्यांच्या सारखं बोलणं असते? हा मुलं मॅचला गेलीत ना, कधीच आम्ही जेवण खाणं विसरून बाबा इथनं गेली, माझ्याकडे लाईव्ह लोकेशन सुद्धा असतं. एक मुलगा आपला त्यात बसवलेला असतो, बाबा तू लाईव्ह लोकेशन टाक, टीम इथंपर्यंत गेली, तिथंपर्यंत गेली. रात्रीची टीम जरी निघली तर रात्रभर आम्ही झोपत नाही. कुठं पण जाऊ दे, सातारा जाऊ दे, पुणे जाऊ दे, मुंबई जाऊ दे, रात्री 10-10, 12, 1, 2, 2:30, 3:30 पर्यंत आम्ही जागा असतो. पहाटे 4-4 वाजता निलेश सारखा मुलगा, ओम सारखा मुलगा मला मेसेज करतो, भैया पोहोचलो आम्ही, किंवा भैया येत आहे आम्ही, तरी आम्ही रात्रभर जागा असतो. कारण की का तर मुलं घरी आल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही. मित्रांनो बघा, ही मालकांचं प्रेम पाहिजे. प्रत्येक खेळाडू आज शून्यातून, आज कबड्डी खेळ म्हणजे मित्रांनो ना हायफायांचा नाही, फक्त गोरगरिबांचा मुलगा इथून तयार होतो. बरोबर दादा? बरोबर बरोबर. आज तुमच्यातून एवढी शून्यातून पोरं निर्माण झाली की कौलो कोणाला माहित नव्हतं मागल्या एक 10 वर्षात, पण ह्या 5 वर्षात कौलोन असा दबदबा केला की जाईल तिथं फायनल आहे. बरोबर आहे. किती आनंद. आता मागचा क्षण आता क्षण किती फरक आहे. नाही भरपूर. मागच्या क्षणी आम्ही खेळायला जायसाठी बाबा आज इथं टुर्नामेंट आहे साताऱ्याला, आम्ही कॉल करायचो, बाबा इथं मॅच आहे, आमची प्रवेश फी माफ करताय का, आम्ही येऊ का खेळायला, तर ते तिकडून उत्तर यायचं नाही. अगदी व्यवस्थित म्हणजे चांगल्या पद्धतीचं बोलणं पण होत नव्हतं की असं तसं, या तुम्हाला खेळायचं असेल तर खेळा. किंवा आता सहज मॅच लावली, फोन लावला, बाबा कासेगाव मध्ये मॅच आहे, कौलावरनं बोलतोय, लगेच समोरून उत्तर येते, बोला की सर काय म्हणताय, कसं काय, असं तसं, तुम्ही खेळा येता, या, तुम्हाला प्रवेश फी माफ करू, वर आम्ही खर्चाला पण पैसे देऊ, पण तुमची टीम येऊ दे. किंवा आम्ही फोन करायच्या अगोदरच मॅच असली की त्यांचा फोन येत आहे की बाबा कौलवची टीम आमच्या इथं टुर्नामेंटला येऊ दे.
इतकी फॅन लोक झालेत की कौलूला बघण्यासाठी आतुरता असतात. हो नक्कीच. जिथं मॅचला जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी पहिला कॉल येतो की स्टेट लेवल असली की कौलूची टीम आहे का, आम्ही मॅच बघायला येतो. बाबा सांगलीत कुठंतरी मॅच असली की सांगलीतील सगळे फॅन लोक आधीच विचारतात 8 दिवस, येणार आहे का कौलव, कौलव येणार आहे का, कोण येणार आहे किंवा टीम येणार आहे का, असं म्हणजे सातारा असेल, सांगली असेल, इकडं मान बिन तालुका असतील, बारामती असेल, सगळीकडे आधी पहिला विचारलं जातं. खाली कोकणात तरी शिवमुद्रा मंडळाचे एवढे फॅन आहेत की अख्ख्या महाराष्ट्रात फॅन नसतील एवढे खाली कोकणात फॅन आहेत. यश परब सारखा मुलगा असेल, मयूर असेल किंवा खाली फोंडा बेंडात भरपूर मुलं म्हणजे शिवमुद्रा कौलवचे फॅन आहेत. मित्रांनो बघा, आज कौलवनं म्हणजे आज हीच आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. काय माहितीये का, आज घडीला मंडळ तर आहे, मंडळ तर आहे, पण ती मंडळ कोण चालवते, मुलं कशी तयार होतात हे आपल्याला झालं. आता खूप खूप मित्रांनो आपण लाईट नाही मध्ये आपण ह्याच्यावर गेलो नाही, ग्राउंडवर गेलो नाही, पण ग्राउंडवरचा तब्बल किती मुलं आहेत, त्यांचं कसं फटवं आहे, कसं पोरं शिकवणे हे आपण देणार आहोत मित्रांनो. दादा खूप खूप धन्यवाद. संग्राम पाटील, तुम्ही ज्या कॉलवर आपल्याला या बोलले, तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. चला तर मग आपण ग्राउंडवर जाऊया. मित्रांनो आपण त्यांच्या ग्राउंडवर आलोय. बघू शकता म्हणजे पावसाळा एवढा चालू आहे, पण त्यांनी मुलांसाठी म्हणजे आज कबड्डी क्षेत्र काय आहे ते आज कौलकरांनी हे इकडं दाखवून उभं दिले. राहा की रे. आज एवढा मोठा हॉल तयार करून पूर्ण मॅट त्यांनी हाताळलं इथं. आणि बघू शकता बॅनर, त्या मित्रांनो पहिला बॅनर बघूया आपण. मित्रांनो बघू शकता बॅनर, म्हणजे आता ही त्यांची प्रॉपरची टीम आहे. आता म्हणजे ओपनची टीम आहे जी आता धमाकूळ घालते ना महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजे प्रॉपरची टीम. बघू शकता आज अतुल आहे, निलेश आहे, सुधीर आहे, वैभव आहे, तुषार आहे, म्हणजे तब्बल खेळत. आणि इकडे त्यांची एक हे आता मिळतो निश्चय जिल्हा निवड चाचणी कुठलीही? मारलेली ही जिल्हा निवड चाचणीला पहिल्यांदा अजिंक्यपद पटकावलेलं आहे. पहिल्यांदा हा म्हणजे आमच्या तालुक्यात पण पहिल्यांदा आम्ही मारलेलं आहे पहिल्यांदा आणि आमचं स्वप्न होतं हे पूर्ण केलेलं आहे. स्वप्न त्यासाठी आम्ही डिजिटल इथं ठेवलेलं आहे. आणि आता प्रॉपरची आपली टीम हा आहे हे प्रॉपरची सगळी टीम. है ना? ह्याच्यामध्ये अजून 1-2 प्लेअर, सुमित गावडे सारखा प्लेअर वाढतो, हा. अजून 1-2 अशीच वाढतात. त्यातली महाराष्ट्र किती खेळ आहेत त्यातली, आणि प्रोला आता किती खेळ आहेत आता? प्रो मध्ये हा वैभव राबाडे पुणेरी पलटणला खेळतो, हा हा साहिल पाटील पटनाला खेळतो. बाकी सगळे सगळे प्लेअर महाराष्ट्र खेळायला आहेत. अविनाश सर आपले सोडला तर बाकी सगळे प्लेअर महाराष्ट्र खेळायला आहेतच आहे. आहेत ना? आणि महाराष्ट्र खेळणं एक स्वप्न असतं, ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि मंडळाचं पण त्यांनी पूर्ण केलेलं. मित्रांनो बघू शकता टेबल आता पावसामुळे मुलं माशी भरपूर होती, लाईट नव्हती, त्यामुळे बघू शकता सर्व पोरं आता प्रॅक्टिसमध्ये लहानापासून जी मोठ्यापर्यंत आता त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. पण आता पावसाळा वातावरण असल्यामुळे आता कसं करतात, आता पावसाचं प्रॅक्टिस कसं घेतात किंवा काय? पावसाळ्यात कसं होतं, डोंगरात फिटनेस असतो, डोंगरात जातात व्यायामला. आठवड्यातनं 2 दिवस डोंगर असतो नक्की न चुकता. त्यानंतर इथं डेली 3 तास व्यायाम करायचंच कंपल्सरी. निलेश, अतुल सारखी मुलं डेली प्रॅक्टिस घ्यायला अवेलेबल असतातच इथं. मित्रांनो निलेश आहे, अतुल आहे. आज जे आता हुकमेक असतो म्हणतात, हुकमेक का त्यात कोणतरी असतं, चलाकी पण असते, राग पण असतो आणि कंट्रोल पण होतो. ते म्हणजे मित्रांनो हाच तो निलेश, ज्या शांत संयमीनं आज कौलवचं नाव महाराष्ट्रात करतो. आणि मित्रांनो त्यांची भाषा आपण बोललो, त्यांचे भाऊ अतुल. मित्रांनो अतुलकडे या, अतुलचं 2 शो वजनी गटमध्ये पण बादशाह आणि ओपन मध्ये पण बादशाह. एवढ्या मोठ्या थराव पोचलाय, कसा वाटतो आनंद दादा? आनंद चांगला वाटतोय. आज भैयांचं म्हणजे आज भैया मगाशी बोललेच का, तर जे सगळं 90% देतायचा तुम्ही, देतायचा पोरांना नेणं आणणं. होय. कसं असतं डॉक्टर विचार की एखादी टुर्नामेंट खेळायची तुम्हाला, तेव्हा किती दिवस विचार असतो का, मोठी राज्याची टुर्नामेंट आहे तिथे हे जातो मध्ये उभा आणि बैठक 15 दिवसासाठी practice असते सकाळ नुसतं. मग तिथं गेल्यानंतर ए, लांब लांब उभा राहा की इकडे सरका. आता गाजवली काय चिकटून उभा राहिला, इकडे जागा इकडे या की थोडी. ए बारकी सरक काय तिकडं. म्हणत होता ते, होतं क्वेश्चन होता, सगळ्या टॉपच्या टीम होत्या. हो, सगळ्यात टॉपचे टीम ए, विघ्नेश, सरक की तिकडे. भरपूर आपल्या टीम. समजत नाही काय? पोरं लहान आहेत, यंग आहेत, तर चांगली खेळतात. मित्रांनो निलेश बघू शकता, निलेशनं मित्रांनो खूप गरीब कुटुंबातला हा मुलगा आहे. मित्रांनो आज सांगत ना, प्रत्येक कबड्डी खेळाडू श्रीमंत आहे. मित्रांनो श्रीमंत कोण नाही, त्याच्या हाताबाहेर ना विचार करता फक्त मंडळासाठी झटणारा. आज मंडळ हे पत्र आणण्यासाठी निलेश आता मित्र खूप दिवसात आपण निलेशला बघतोय, पण निलेशचा स्वभाव असा एकदम शांत, जे कोच मिळेल तेच, किंवा पंचांना किंवा कुठल्या असं गेलाय किंवा तिथं दादागिरी असं नेलंय,
काय सांगते निधी, एवढ्या वरती येऊन पोहोचलाय तुम्ही, आज काय संदेश येतात बाहेर? काय जे आम्ही आहे ते आज संग्राम सरांच्यामुळे आहे आणि तिथून पुढे असं मंडळासाठी आम्ही खेळत राहू. संघर्ष भरपूर केला निधी. हा, संघर्ष केला भरपूर. काय स्वप्न होतं तुमचं हो? का तर असं वाटत होतं की आपण एवढ्या मोठ्या ठराव एवढ्या मोठे टुर्नामेंट खेळू? स्वप्न होतं भरपूर, पण काय कोरोनामुळे आमचं काय स्वप्न पूर्ण झालं नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करू राहू, कारण का या कबड्डीमुळेच आमचं एवढं मोठं नाव झाले. आम्ही काय कबड्डीला विसरू शकत नाही आणि सरांना पण विसरू शकत नाही. जे काय आम्ही इथून पुढे खेळू ते मंडळासाठी किंवा सरांच्यासाठी खेळू. आज एवढे एवढे मोठे प्लेयर सोबत खेळा तुम्ही, अजिंक्य पवार, शुभम शिंदे, अनेक मोठे मोठे खेळाडू होत्या. काय असं वाटत होतं त्या प्लेअर आपण खेळू? काय असं काय म्हणजे वाटलं नाही, पण आमच्यात पण 2 प्रो खेळाडू होते, पण काय टीम आमची यंगच होती. अनुभव वाटला, सगळं हे झालं, पण सवय झाली खेळायला, पण आता काय एवढं वाटत नाही खेळ. 5 वेळा रत्नागिरी सोबत खेळाय, 5 वेळा हार झाल्या. आपल्याला विजेता कधी बघायला भेटेल का पुढल्या वर्षी नक्कीच कमबॅक होणार? 100% कमबॅक होणारच. ज्यावेळी त्यांना मारल त्यावेळेस आम्ही कबड्डी म्हणजे हे करू, पण रत्नागिरीला मारूनच. मग असे बोलले, आमचा एक शब्द दिला दादांनी की त्यांना आम्हाला हरवायचे आहे. हा. त्या पद्धतीने आम्ही तयारी करू, ती जोशानं पुन्हा एकदा उतरू आणि ते हरवू. हा, 100% कसं जातात 7 खेळाडू असतात. आज 7 वेळा आज जाताना काय विचार असतो, काय आता सिनियर खेळाडू म्हणलं तुम्हीच आहे सर. काय आज काय सांगता की साईला राईड मारते तुम्ही पण रायडर, साईला जाताना किंवा अतुल असो किंवा अतुल कॉर्नरला होतो किंवा काय पद्धत असते की ह्या टीम सोबत अशी काय किंवा अंदाज किंवा काय? काय थोडा पण अनुभव आम्ही त्यांना सांगून जातोय, पण आता ते फक्त स्टेट लेवल प्रो इन खेळतात, त्यामुळे त्यांना अनुभव ती कोच वेगळे लागले. त्यांचा अनुभव वेगळा, तिथला अनुभव वेगळा, आमचा अनुभव वेगळा. त्यामुळे असं कॉल करून धमकी कधी आल्यात का, तुला आज खेळायचं नाही किंवा तुला घावायचं किंवा आज खेळायचं, असं काही धमकी आली का? नाही, असं कधीच नाही. कधीच नाही. किंवा तुझा खेळ बघून कोणाला आज तुला फक्त उभा राहायचा आहे आज किंवा तुला राईड मारायचं तरी घावायचं, असं कुठल्या टीमकडनं किंवा कुठला असं धमकी किंवा येतात? काहीच नाही. मित्रांनो, हे खेळ आहे. आज मेहनत, आज लिगामेंट असं किंवा आज कबड्डीत आज खूप जणांनी इंजुरी होती, पण त्यांनी हार मानली नाही. 0तून वरती आलं हे कौलं. मग अशी आपण बघितलं की कौलं काय आहे, तर ह्या कौलच्या मुलांना दाखवलं रात्रंदिवस मेहनत करत ही फळ हे असं बॅनर लागणं म्हणजे कुणाचं बी काम नाही मित्रांनो. बॅनर लागणं आणि बॅनरवर फोटो येणं तसे का म्हणजे एवढं कष्ट आहे त्याला. समजा आज आमिर डांगेला कोणी ओळखत नव्हतं, पण आमिर डांगेने किती संघर्ष केला हे कोणाला माहित नाही. फक्त मोठं झालं याला कारण आहे. आज कौलवनं किती मोठा संघर्ष केला हे कोणाला माहित नाही, फक्त कौलवले मोठे चर्चेत आहे. कौलवचे प्लेअर चांगले अहो, पण त्याच्या माटे मागला संघर्ष खूप महत्वाचा. आज एवढा पाऊस पडतोय, किती तास झालं तुम्ही प्रॅक्टिस करताय? तरी 5ला मुले आल्यात, 5 ते 9 आमचं प्रॅक्टिस असते. कसं वर्कआउट असतं? किती वेळा म्हणजे खेळ किती तास खेळता किंवा प्रॅक्टिस किती वेळा असते? 1-1.5 तास वर्कआउट असतोय, त्यानंतर एक अर्धा तास स्किल, मग प्रॅक्टिस. असं आई वडिलांचा कधी संदेश आला का निलेश भाऊ लागल किंवा काय नाही किंवा अनेक लोक म्हणजे आज असं झालं की तो मुलगा काय काही बराच झाला ना? आई वडिलांच्या सपोर्टमुळेच तर आतापर्यंत आहे ते. असं कधी काय बोलले नाहीत लागेल जावं नको असं काय नाही. मित्रांनो, बघू शकता त्या डोळ्यात म्हणजे भावना एवढ्या आहेत का नाही, आज डोळ्यात आमच्या पाणी बघू शकता. म्हणजे आज हे पण माहित नाही हो, हे फक्त लोकांनी माहिती फक्त फायनल मारतात. आज त्या डोळ्यातला अश्रू बघतात. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज निलेश आज रात्रंदिवस या ग्राउंडवर मरतोय. पण मरतोय कशासाठी? आपल्या नावासाठी, आई वडिलांच्या स्वप्नासाठी, असल्याला करिअर करायचं आहे ह्यासाठी. आज लहानापासून सगळी मोठीपर्यंत प्रॅक्टिस करतात. आज संग्रामदादांचं एवढं मोठं त्याच्या पाठीमागं हात आहे, त्यामुळे हे ग्राउंड आहे. मंडळ चालवणं कुठलीच गोष्ट म्हणजे असं वाटतं की मंडळ काढणं सोपी गोष्ट आहे, पण त्याला चालवणं रोपटं त्यांनी लावलं होतं, पण ह्या मुलांनी रोपटं उगवलं, त्याला फळ पण आणलं आणि त्या फळाचं फळ पण त्यांनी खाल्लं. किती आनंद होतो. मागच्या 10 वर्षापाठी तुमचा खूप संघर्ष चालू होता ना, आत्ताचा काळ आणि मागचा काळ किती फरक आहे? खूप फरक आहे. आताच्या काळामध्ये म्हणजे भरपूर फायनल मारली, ओपन टुर्नामेंट चांगल्या खेळायला मिळाल्या, त्यामुळे खूप भारी वाटते. आता बघण्यासाठी तुम्हाला तडपडतात लोक, तुम्ही आला पाहिजे तिथे खेळायला. कौलव हा संघ आला पाहिजे. किती आनंद मिळतो. तेजाचा माहोल असतोय आणि हॉल तेव्हा जातो जो क्रॉड होतो. काय काय तुमच्याकडे निर्णय दिला नाही तरी क्रॉड होत असतोय, कुठं चुकलं असतं ते कौलव काय ते इशारा काय आनंद असतो. खूप आनंद वाटते. एवढा म्हणजे लोकांचा प्रतिसाद असतोय आम्हाला, त्यामुळे खूप भारी वाटते. एक त्रिकुट बनलेलं तुमचा साहिल असो किंवा आता एक सुधीर असो
एक त्रिकुट म्हणा, काय सांगतात त्रिकुट बद्दल मैत्री कशी आहे? त्रिकुट की मैत्री काय कधी विसरणार जोगी अशी नाही. कारण लहानपणापासूनच आम्ही एकत्र असल्यामुळं तिघांपैकी कोण कोणाला विसरू शकत नाही कधी. खूप फायनल मारून दिलेत 35 असो 40 असो 50 असो 60 पर्यंत तरी आम्ही एकत्र होतो. त्यानंतर मग कसं ते भरतीमुळे आता सुधीर फक्त ह्याला पण तो पण असा नाही की येऊ शकतो कधी ना कधी येईल तो. हे लवकरच आहे का ना? खूप आठवण येते का हो? होय. येते ना मित्रांनो. असं प्रेम पाहिजे, अशी मैत्री पाहिजे. मैत्री आहे तर खेळायचं मैत्री आहे. आज कुठला मित्र कुठं बनू शकतो हे सांगू शकत नाही. आता कबड्डी क्षेत्रात किती मैत्री झाली हो तुमची? कबड्डीमुळे खूप काही बघायला मिळालं. खूप मैत्री झाली आहे. अनुभव पण आला का? अनुभव खूप आला. कशी लोक आहेत, कशी मित्र आहेत. काय मित्र ती पण पाय खाली वाढतात, होय. आहे ना? खरी गोष्ट नाही. खरी खरी. आज आपला जवळचा मित्र आपला पाय वाढवतो पण माहित नसतं, पण जेव्हा कळतं तेव्हा दुःख वाढतं खूप. असं कधी झालंय का तुमच्यासोबत? असं कधी आमच्या क्लबमध्ये तरी कधी झालं नाही. क्लबचं सोडा, बाहेरचं कधी झालंय? बाहेर काय होत असते मित्रांनो. बघा म्हणजे असं करू नका. आज खेळ खूप भारी आहे. आज बघू शकता, आज प्रत्येक मुलगा मला वाटतं एवढे बारके मुलं प्रॅक्टिस करतात. आज एवढं मोठं हे करणं. संग्राम आता ही मॅट बीट आता किती वर्ष झालं इथं चालू केलं तुम्ही? हे मॅटचं प्रॅक्टिस 5 ते 6 वर्ष झालं चालू केलंय. म्हणजे हे स्वतःच्या आमच्या पैशातून मॅट आणलेलं आहे. सगळं स्वतः स्वतः साधारण म्हणजे भाडं किती साधारण ह्याला भाडं वार्षिक ठराव आहे. ठराव. वार्षिक भाडं त्याला आम्ही देतोय. देताय असं? हा, हे मॅट तेवढं स्वतःच्या मालकीचं आहे. इथं म्हणजे भरपूर कचरा वगैरे होता, ते आमच्या मुलांनी अगदी साफसफाई करून हे सगळं तयार केलेलं आहे. मित्रांनो बघू शकता म्हणजे हे फटफट तयार करण्यासाठी आता खूप म्हणजे. आणि आता उन्हाळ्यात कुठं प्रॅक्टिस ग्राउंडवर असते का? उन्हाळ्यात ग्राउंडवर, ग्राउंड असते हम्म. फक्त पावसाळ्यात पावसाळ्यात फक्त इथं practice. म्हणजे उन्हाळ्यात पण तुम्ही इथं म्हणजे सगळे हा, करायला उन्हाळ्यात असते पण का? तयार असते, पण कधी मॅचच्या मॅचेस असल्या तर इथं असतं, नाही तर मातीवरच असतं. आणि आता पावसाळ्यातलं कसं आठवड्यातलं 2 दिवस डोंगर असतो कंपल्सरी, 2 ते 3 दिवस डोंगर असतो. त्या पावसात डोंगर केल्यामुळे खेळाडूंचा स्टॅमिना वर्कआउट जास्त होतो. आणि स्टॅमिना बनणं महत्वाचं काम आहे. पुढं सीझनला एक प्लेअर एवढ्या रेट मारू शकतो का, तर ते स्टॅमिना आहे. स्टॅमिनासाठी आम्हाला डोंगर वगैरे करावे लागतात, म्हणजे भर पावसात पण व्यायाम करायला लागतो. आपले टुर्नामेंट होती का कधी आपल्या नावाच्या कौलच्या नावाने किंवा संग्राम पाटील नावाने टुर्नामेंट होती का? हा, शिवमुद्राच्या नावाने टुर्नामेंट होती ना, प्रत्येक वर्षी शिवमुद्राच्या नावाने टुर्नामेंट. आपल्या मोठी टुर्नामेंट बघायची आहे, कधी बघायला भेटेल किंवा? थोड्याच दिवसात आपल्या इथं 1 लाख रुपये बक्षिसाची म्हणजे प्रदेशाध्यक्ष चषक नावाचा एक चषक होणार आहे. आणि स्टेट लेवल मॅचेस म्हणजे 2 ते 3 महिन्यानंतर लगेच कौलमध्ये भरते. तर बघा लवकरच म्हणजे सगळ्यात मोठे मॅचेस होणार आहे त्या. बघू शकता सगळी लहान मुलं म्हणजे प्रॅक्टिस कसं असते बघा त्यांचं. चला आज बघू शकता, आज टेबल सगळी मुलं म्हणजे सपाटे असो म्हणजे तोटं बैठक असो सगळं पाहिजे तिथलेच पाहिजे, त्याशिवाय मुलगा तयार होत नसतो. आज निलेश असो, आज 55 म्हणजे आज अतुल असो, आज सर्व त्यांची टीम जी प्रो खेळत ना, तर ह्या कौलो गावातून खेळल्यात. एक आनंद बघू शकता. आज खूप भारी वाटलं आज मुलाखत घेतली. आणि खरोखर संग्राम पाटील आज हेच नाव एक वाद तयार झाले आहे का नाही? एक वाद तयार झाले संग्राम पाटील म्हणजे, आहे का नाही? काय सांगतील जेव्हा नाव पुकारतात काय आनंद असतो? नाही, आनंद वेगळाच असतो. त्यामागे आमचं कष्टाचं म्हणजे फळ मिळालं असं एक वाटतच असतं. एवढं मोठं नाव येईल असं कधी वाटलं पण नव्हतं, पण आम्ही सातत्यानं कष्ट करत राहिलो, त्या कष्टाचं आज फळ मिळालं. मित्रांनो खूप खूप संग्राम पाटील हेच वादळ आपल्या खरोखर तुम्ही एक भविष्य निर्माण करत आहात. आज प्रत्येक गोरगरीबाला तुम्ही त्याला फळ देत आहात आणि खरोखर तसंच फळ कायम कौलवचा आजरामार केलंयच. पण अजून पण ज्या राज्यात ज्या 14 देशात जिथं नाव नाही तिथं कौलवचं नाव पोचवायचं काम आम्ही करतोय. काय सांगतील आता आपण जे काम करतोय कसं वाटतंय? आज पहिलीच मुलाखत तुमची घेतली. ह्याच्या अगोदर 2-3 छोट्या मोठ्या मुलाखत झाल्या आणि म्हणजे 2 ते 3 लोक माझ्या वेटिंगवर पण आहेत मुलाखतीच्या. पण आज अगदी असा योगायोग झाला की तुमचा पहिला कॉल आला मला, आणि मी म्हणजे प्रत्येक वेळी काय ना काहीतरी कामात असतो, आणि आज अगदी तुम्हाला पहिल्याच कॉलमध्ये मी काय म्हटलो की मी आहे रिकामा, तुम्ही येऊ शकताय. अगदी तुमचं सगळं बघून आम्हाला चांगलं वाटतंय, आणि तुमचा फॅन वर्ग जास्त असल्यामुळं अगदी मनसोक्त बरं वाटतं. मित्रांनो ज्या मेरडांगेचं जे आपण नाव तयार केलं ते अखंड महाराष्ट्रात तयार केलं. परवाची मित्रांनो मी कोल्हापूरची व्हिडिओ जी टाकली होती, जे फुटबॉल प्रेमी आहे दादा, हा, बरोबर. तब्बल मला रात्री कोल्हापूरवाल्यांनी झोपून दिलं नाही. का तर वाटलं बी नव्हतं. मी अशी एक चेष्टावर व्हिडिओ टाकली होती फुटबॉलची, बरोबर. पण खरं कोल्हापूर फॅन लोकांनी मला झोपून दिलं नाही. पण मित्रांनो नक्कीच आपण एक ठिकाण ठरवून आज कोल्हापूरच्या भेटीला नक्कीच जाऊन
आणि संग्राम दादा खरोखरच तुम्हाला शुभेच्छा देतो. एक मोठं वादा तुम्ही तयार केलं. कौलचं नाव जोपर्यंत कौलो आहे तोपर्यंत हे थांबणार वादळ नाहीच, बरोबर आहे नाही, उंचावर जाणार वादळ पण थांबणार नाही आता. तर जे संघर्ष केलाय त्या संघर्ष तो चालूच ठेवणार आहे का नाही? चालूच राहणार. खूप खूप दादा आज 2 शब्द बोलला. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.